जमीन व्यवहार प्रकरणाशी माझा दुरान्वय संबंध नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। माझ्या नावाचा वापर करून चुकीचं काम होत असल्यास पाठिंबा नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। 3-4 महिन्यांपूर्वी कानावर आलं होतं तेव्हाच सांगितलं होतं की चुकीचं काही करू नका असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। अजित पवारांना डावलून जमीन व्यवहार झाल्याचा सवाल आता उपस्थित होतोय। एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं, त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही, असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या। परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही। एक मिनिट, माझ्या घरचा नाही, तो बंगला पार्थ अजित पवारांच्या नावाने आहे, त्याच्यावर तो पत्ता त्याचा आहे, समजलं का? मी त्याची सगळी माहिती इथं घेतो, कारण मी ज्यावेळेस बोलणार आहे मला आतापर्यंत माहिती नाही। मी आता बोललो नसतो तर तुम्ही म्हणला असता की बाबा इथं कुठंतरी पाणी मुरतंय। तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे, मी कधीही चुकीच्या कामाचं समर्थन केलं नाही। जर चूक झाली तर मी कबूल करतो, ही माझ्याकडनं चूक झाली, मी ती दुरुस्त करतो। परंतु ह्याच्यात माझा दुरान्वय पण संबंध नाही, मी कुणाशी चर्चाही केलेली नाही, मी त्याच्या संदर्भात कुणाशी बोललेलो पण नाहीये। कुणी परवानगी दिली कुणी नाही, मी आपल्याला सांगतो, मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठंतरी त्यांना फायदा होण्याच्या करता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही। उलट मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला नाही, परंतु उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना आणि कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही माझा पाठिंबा नसेल। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांनी 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींना घेतल्याचा आरोप आहे। पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 43 एकर वतनाची जमीन पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं खरेदी केल्याचा आरोप आहे। या जमिनींसाठी 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरणं अपेक्षित होतं, मात्र फक्त 500 रुपये भरण्यात आले असा आरोप आहे। या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयानं 48 तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केल्याचाही आरोप होतोय। वतनाची जमीन खरेदी करता येत नाही, करायची असल्यास शासनाची परवानगी लागते। पार्थ पवारांची अमेडिया कंपनी तिथे IT पार्क उभारणार होती। अमेडिया कंपनीला व्यवहार करताना स्टॅम्प ड्युटी माफ करण्यासाठी IT धोरणाचा लाभ देण्यात आल्याचा आरोप आहे। महत्त्वाचं म्हणजे पार्थ पवारांच्या कंपनीचं भागभांडवल 1 लाख रुपये, त्यामुळे 300 कोटींची जमीन खरेदी कशी केली असा सवाल आता उपस्थित होतोय। दरम्यान जमीन व्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीला नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं नोटीस पाठवली आहे। 2% 6 कोटी अमेडिया कंपनीनं मुद्रांक शुल्क म्हणून भरावेत, यासाठी कंपनीला नोटीस देण्यात आली आहे। आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेत। फडणवीसांनी या गंभीर घटनेची दखल घेत अनियमितता आढळल्यास कारवाई करणार असल्याचं म्हटलंय। व्हॅल्युएशन मिनिमम 1800 कोटी येतं मिनिमम। मग यांनी किती व्हॅल्युएशन दाखवलं? 300 कोटी। आणि रजिस्ट्री किती रुपयात झाली? 500 रुपयाच्या बॉन्डवर। परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं। तुम्हाला का फुकट लागतं? 1800ची जमीन 300 कोटीत का लागते? म्हणजे राज्याला लुटण्याचा प्रकार आहे हा। या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही। कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। त्यामुळे अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल। पुणे प्रकरणामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेंच्या अध्यक्षतेमध्ये चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। या प्रकरणामध्ये आतापर्यंत तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींदर तारू यांचं निलंबन झालंय आणि दोषींवर कारवाई होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान अजून निलंबन आदेश प्राप्त झालेला नाही असं तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी म्हटलंय। पण ते पार्थ पवारांच्या जमिनीच्या अनुषंगाने तुमच्यावरती काय म्हणजे असं हे केलं जातंय की त्या व्यवहाराचा काही संबंध आहे का तुमचा? आदेश आले बर काय संबंध आहे? निलंबन आदेश माझ्यापर्यंत आला नाही। आदेश आल्याशिवाय मलाही बोलता येणार नाही स्पष्ट काय बर
पुण्यातील तहसीलदार सूर्यकांत येवलेंवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर फक्त अधिकाऱ्यांना बकरे बनवू नका, हिंमत असेल तर कारवाई अजित पवारांवर करा, असं ट्विट दबान यांनी केलंय. आणि तहसीलदार तलाठी म्हणतात मी सहीच नाही केली. हा तहसीलदार तलाट्यावर अन्याय नाही का? त्या बिचाऱ्या तलाट्याची काय चूक? जर त्यांनी सहीच केली नाही तर तुम्ही त्याला काढून टाकता. तो गरीब आहे, कष्ट करून मेरिटवर उभा, तो तिथे त्या नोकरीवर बसलाय, तो गरीब आहे, त्याला आवाज नाही म्हणून तुम्ही त्याला कामावरनं काढून टाकणार. महाराष्ट्र सरकार आपल्याला सगळ्यांना कन्फ्यूज करते. जर व्यवहारच होऊ शकत नाही तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी का आली? आणि मग किती नक्की त्याच्यात पण तफावत आहे. मग नक्की गोलमाल आहे भैया, कुछ दाल में कुछ बडा खाला आहे. आणि हे सगळं महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे. जमिनीचा मालक सरकार आहे, खरेदी विक्री होऊ शकत नाही. हा 420चा गुन्हा आहे. पहिल्यांदा यांच्यावर 420 अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. ही फसवणूक आहे. सरकारच्या जमिनीची परस्पर विक्री करणं. आता इथे खरं म्हणजे ईडी सीबीआय काय झोपले आहेत का हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आज मी फिरतोय तुमच्याकडे. मी फिरायला लागल्यानंतर सगळ्या त्या भाजप त्यांचे सगळे ते मिंदे आहेत, कुबड्या. नाही आता अमित शहा म्हणाले, मी नाही म्हणाल. कुबड्या कोण म्हणाले त्यांना? त्या कुबड्यांना सुद्धा आता फोड आले अंगावरती तळतरीत. आणि म्हणायला लागले या निमित्ताने का होईना पण उद्धव ठाकरे घराबाहेर पडले. मला त्यांना सांगायचं की अहो तुम्ही तुमच्या स्वतःच्या घराकडे पण जरा मध्ये मध्ये बघत जा. पंचायत होते नाही तर. पुण्यात पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. यावेळेला अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान पार्थ पवारांच्या कंपनीने घेतलेल्या जमिनीबाबत तक्रार करणार असल्याचं ट्विट दमान यांनी केलंय. तर तक्रार आल्यानंतर आम्ही तपास करू, असं मंत्री बावनकुळे म्हणालेत. पार्थ पवारांच्या कंपनीनं कोरेगाव पार्कमध्ये विकत घेतलेल्या जमिनीची कायदेशीर तक्रार द्यायला मी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची वेळ मागितली आहे. मी सोमवारी पहाटे मुंबईला परत येणार आहे, म्हणून मी मंगळवारी लेखी तक्रार घेऊन महसूल मंत्र्यांना भेटणार आहे. प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी, महसूलच्या अधिकाऱ्यांनी महार वतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल. माझ्याकडे तक्रार आली की मी कारवाई चालू करतो. पार्थ पवारांची कागदपत्र योग्य असून सखोल चौकशी केली जाणार असल्याचं मंत्री उदय